काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. यमधर्मवास किंवा यमधर्मवाट पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटती ते, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविते, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. विठ्ठल काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परमधाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नारतिहमदेव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, दया पाद पद्मी नमन माझे, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, तया पाद पद्मी नमन माझे. नमामि शमीशान निर्वाण रूपं, विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं, निजं निर्गुणं निर्विकल्पं निरेहं, चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. सर्वमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. अंबिका अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती, परडी परडी घेऊन हाती, परडी घेऊन हाती, ज्ञानाचा ज्ञानाचा माजलती, ज्ञानाचा उद भक्तनाथती, उद भक्तनाथती, गोंधळा येई जगदंबे मूळ पीठ तू
आनंदीचा अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळाई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुष्ठं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रिय धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंघं दशरथतनमयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणातीतं मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन सकल अमंगल मूल निकंदन सकल अमंगल मूल निकंदन पवन तनय संतनहितकारी पवन तनय संतनहितकारी पवन तनय अलकावती सिद्धपीठे यावत चंद्र दिवाकरो सदोदित परोपकारार्थम चित्सूर्याय नमाम्यहं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा नवाई नमो त्रिभुवन पावनी नवाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्राय जननी देवात्रिये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्राय जननी देवात्रिये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्राय जननी देवात्रिये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा माझी सेवा
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज श्री महाराजांचे अद्यगुरु अर्थात तुमचे माझे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायांचे वारकरी संप्रदायामधील सगळ्यात धाकटे संत महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाच्या गावामध्ये संत श्रेष्ठ निळोबरायांचा जन्म झाला. अखंड परमार्थिक सेवेची उन्नती लक्षामध्ये घेतली आणि महाराजांनी अंतिम टप्प्यामध्ये वाङ्मय लिहायला सुरुवात केली. लिहित असताना ज्ञानोबरायाचं वाङ्मय डोळ्यासमोर ठेवलं, नामदेवरायाचं वाङ्मय डोळ्यासमोर ठेवलं, जगद्गुरु तुकोबरायांचं वाङ्मय डोळ्यासमोर ठेवलं. यदा कदाचित या समाजाला अजून थोडं सोपं करून मोकळं करून सांगावं ही निळोबरायांची भूमिका हृदयामध्ये तयार झाली आणि ती तयार झालेली भूमिका या काव्याच्या रूपानं अभंगाच्या रूपानं बाहेर पडली. ते निळोबरायांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा गोड असा अभंग आहे. पहा, या अभंगामध्ये संतांचा विशेष प्रतिपादन करतात. संतांकडे कोणता गुण विशेष आहे ते विशेषाची प्रगटनं अभंगामध्ये जाहीर मोकळी करून सांगतात. काव्याचे 2 प्रकार आहेत. एक अर्शकाव्य आहे आणि दुसरं अनार्शकाव्य आहे. एक बुद्धीची रचना आहे तर एक हृदयाची रचना आहे. एक लेसन आहे तर एक पोएम आहे. एक गद्य विभाग आहे तर दुसरा पद्य विभाग आहे. ज्यावेळी धड्याची भाषा समजत नसते त्यावेळी कवितेच्या रूपांतरामध्ये संतांनी वाङ्मय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. ते आद्य संत श्रेष्ठ निळोबराय महाराज. निळोबरायांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. पुण्यसलीला पुण्यभूमी आपल्या या इंदापूर ग्रामी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याच्या नावाने देशशुद्धी, कालशुद्धी, आचारशुद्धी, विचारशुद्धी, देहाध्यास, प्राणाध्यास, अंतकरणाचा अध्यास सहज निरासला जातो. या सृष्टीचे निर्माण करता, सांभाळ करता आणि संहार करता, त्याच्यामध्ये आपण देवभक्ताचा हा अभिद्य प्रागट्य महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. भगवान प्रभू रामचंद्रजीच्याही प्रागट्य महोत्सवाचं औचित्य आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे आणि भगवान हनुमंतरायाच्याही प्रागट्याचं औचित्य आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे. दोन्हीचं औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. मला माहिती आहे या सप्ताहाची पार्श्वभूमी अशी आहे की ही कधी चालू झाला कोणालाच माहीत नाही, बरोबर आहे ना. अनेक वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा कलिकल्मषहरणी भवदुःख तारणी त्रितापहरणी परमात्म्याची अमृतवाहिनी महर्षी वेदव्यासांचं मनोगत श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होते. ज्यांच्या मुखातून तुम्ही ही दिव्य कथा श्रवण करत आहात, गेल्या 21 वर्षापासून आपल्या इंदापूरशी ज्यांचं स्नेह सौख्य जोडलं गेलेलं आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, त्याच्यामध्ये गोड आणि उज्ज्वल ज्यांचं नाव इच्छा मनामध्ये किती त्यांच्याबद्दल किती बोलावं हे मलासुद्धा समजत नाही का. त्यांनी केलेली ती परमार्थाची गुरु केली आहे. महाराष्ट्रात अनेक महाराज असतील पण ती 4 व्हीलरमध्ये फिरणारे आहेत, पण आमच्या लहाने महाराजांचं हे विशेष आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा ते गाडीला हेल्मेट लावून फिरतात का. ही भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारी निस्वार्थ सेवा करणारी मंडळी आपल्या या इंदापूरमध्ये उपस्थित राहतात. अजनीय पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज लहाने महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 9-10 दिवस झालं ॲक्सिडेंट झाला आहे. मी मग पाठीहून हात फिरवला तर बेल्ट लागला. म्हणलं महाराज तुम्ही आराम करा, झोपी जा. ते म्हणले नाही. अहो म्हणजे आता कधी तर गोंधळ ऐकायचा आहे आपल्याला, जाऊन उभारतो म्हणून मोठं अंतकरण करून लहाने महाराजही टाळे घेऊन उभे आहेत. इकडचे गोड गळ्याचे धनी
ऐका, कीर्तनाचा गाभा काय असेल तर त्याच्यामध्ये गाते, श्रोते, पाहते, चतुर्विनोदे, स्वहंभावे पूर्ण ज्ञाते, यास कळाते विनमनी, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. या अनुसंधानामध्ये गोड गळ्याचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण. इथून पुढे 7 दिवस ज्यांची आपल्याला सेवा श्रवण करायची ते आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज दराडे. इकडून मामा आहे आणि इकडून भाचा आहे. त्याचबरोबर इकडं गोड गळ्याची धनी अमोल महाराज. अमोल महाराज. वा, मी म्हणलं तर एका म्हणता भले आणि दुजी सहज निंदिले. आता दोघंही जसलेला तसली सारखी आहेत, है का नाही. अमोल महाराज इथले आपले गावातले गायनाचार्य माने महाराज. वा, माने महाराज. माने महाराज आज तुम्हाला कप्प्यात घेणार मी. माने महाराज गोड संवाद निवेदक, हार्मोनियम वादक, जुने जुगारीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे. जसा सप्ताह जुना आहे तसं आमचे हार्मोनियम वादक पांडुरंग महाराज. वा, तुम्हाला घातलं मी कुठंच नाही, आपण दोघं नोकरी होत ना असं म्हणायचं मला. मी पेटीत म्हणायलो. वा, चोपदार हनुमंत. बरं आहे ना. आम्रखंड लय झालंय दिसतं आहे ना. चोपदार महाराज इकडचे गोड मृदंगाचार्य आमचे बोथरे हरिनाम महाराज. वा, हरिनाम नाही तो जीना क्या. हरिनाम महाराज बोचरे. आणि त्यामध्ये सुंदर अशी गोड माईक सिस्टीम आहे. आणि मागच्या 2 महिन्यापासून ही माझ्या 5वीला पुजलेलं आहे विचार. मी त्याला ते सांगितलं, मी गोंधळ मी आलेल्या का बरं त्यांना माहिती, त्याला सोय बसल्या बसल्या असे दोन्ही पाय वर करणार. म्हणून पाय मी वर कर, पण आता पाठ माई महाग आहे आणि मला थोडं असं अवघड झाल्याने वाटायला हे ह्याच्यावर उभारल्यामुळं, आहे की नाही. पटकन माणसात घुसता येते. म्हणून सगळी ही गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हा कार्यक्रम संबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं साधन सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. आणि इंदापूरचं नाव संबंध सगळ्या कीर्तनकाराच्या डोक्यात आहे. प्रत्येकाची अपेक्षा होत असते किंवा आम्हालाही इंदापूरला जाता आलं पाहिजे, आहे की नाही. या सगळ्याचा प्राण म्हणून सगळ्याच कीर्तनकाराचा माझ्यासहित, कारण वैभव गावात कमी आणि माझ्यासोबत जास्त असते. आदरणीय हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज कुलकर्णी, समोर बसलेली सर्व श्रोते मंडळी, माझ्यावर पुत्रवत स्नेह करत असणारे, 2010 पासून इंदापूरचा आपलं चांगला घनिष्ठ संबंध आहे. त्यातले आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संजीवन भाऊ उकांडे. भाऊनी जोडीनं माझ्यासोबत वारी केली 2010ला, आहे की नाही भाऊ. 10लाच की 13ला. त्याच्या अगोदर 2010 पासून आमचं घोले महाराजाच्या दिंडीत चालायचो आम्ही. मी भाऊला एकच म्हणायचं, भाऊ तुम्ही काही करा गाडी, एवढं सामनगावकराचं तुम्ही नाव सांगता तर एकदा माळ घाला बुवा, माळ घाला बुवा. पण ती म्हणजे असं काही मला एवढा छंद नाही महाराज, पण घालतो. भाऊनी एका वारीतच ऐकलं माळ घातली. आहे की भाऊसाठी पण जोरदार टाळ्या वाजा. आहे ना आता सगळं. वा, ठाक ठीक आहे ना. नळीपोळीचं काही संबंध नाही ना. नाहीतर जवा तुळजापूरला जाई ते ट्रेड वापर. सगळी तुम्ही माता माऊल्या पुरुष मंडळी सर्वांच्या चरणारविंदी विनीकरी महाराजांपासून तर ही गोड वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी कोणाचे आहेत ही. वा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु रामचंद्र आबा बोधले महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि प्रकाश महाराजांच्या मार्गदर्शनानं चालू असणारा सप्ताह आणि त्यामध्ये डिक्सळ संस्थांची ही गोड गोड टाळकरी. वा, मग गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आजची असणारी हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे क्रमप्राप्त आहे. ज्यांच्याकडं माझं सौजन्य ते जे का भूतळीचे देव या भूतलावरती आपल्याकडं देव म्हणून आपण ज्यांना नतमस्तक होतो ते सौरभ श्रीराम कुलकर्णी. ते जुळे आहेत ना, सागर आणि सौरभ. वा, येस येस. सौरभ कुलकर्णी, सागर कुलकर्णी यांच्याकडं आजच्या कीर्तनाचं यजमानपद आहे. त्यांचा समस्त संबंध परिवार. आल्या माझी इच्छाच नव्हती भाऊ, म्हणला मी सांगितलं होतं 5:30ला मी जेवण केले, मी काय जेवणार नाही. म्हणजे नाही नाही इथं जेवावंच लागेल. ऐका, आपलं जीवन जर कशावर अवलंबून असेल तर ते जेवणावर आहे. आहार शुद्ध सत्वशुद्धी आणि सत्वशुद्ध ध्रुवार मते हे. ज्याचा आहार शुद्ध आहे त्याची बुद्धी सुद्धा ध्रुव ताऱ्यासारखी अढळ बनत असते.
आयुष्यतुबलारोग्यम सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा वृद्ध्या आहारा सात्विक प्रियाः. म्हणून जसा आपण आहार सेवन करू ना तशी आपली बुद्धी बनत असते. जैसा जैसा घेपी आहारू धातू तैसा होय अंतरू धातू संगेनी व्यापारू पालटीची की. ज्ञानोबराय सांगतात अरे आपण जसं जेवण करू तसं आपलं जीवन बनत असतं. नवे नवे आपण त्या अनुषंगानं आदरणीय काकांच्या घरी इच्छा नसताना सुद्धा आम्रखंड 2दा मागून खाल्लं बरं का काका आहे ना देव बाप्पा. म्हणून सर्व अर्थदाते अन्नदाते ज्ञानदाते आणि एवढ्या सगळ्याला सजवून धजवून आणणारे तेवढंच मंडपातलं ऐश्वर्य दैदिप्यमान ठेवणारे गावातील सर्व तरुण मंडळी सगळ्या तरुणाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वट्यावर इकडच्या वट्यावर तिकडच्या वट्यावर तिकडच्या वट्यावर चहू बाजूने बसलेले पुढे बसलेले सगळे नातू घेऊन कीर्तनाला आलेले. बरोबर आहे ना. नातू घेऊन आलाव ना पोरं घेऊन आलाव कीर्तनाला. बरोबर आहे ना. वा 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 नातू घेऊन आलेले पोरं घेऊन आलेले. आता मला असं वाटलं सगळी तरुण मंडळी आयोजकमध्ये तर सगळे पुढे असतील. पण इथं हरी मुकुंदन पांडू पाचुंदा ही 3 पोरं मी 4था दिसायलो आहे की नाही. बाकी पोरं कुठं काय खणीवर गेले काय. तुमचं आणलाय का नातू आणलाय बहिरे येत होय. वा डीपीवरच आकडा पडला डाव्या हाताला आहे की नाही. लाईन मंच्या समोरच बहिरा असू दे आता आपलं नशीबच असलंय काय करावं आहे की. म्हणून सगळी भाविक मंडळी इंदापूरच्या बाबतीमध्ये मला एक तुकोबरायचं प्रमाण आठवतं. महाराज म्हणतात तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना असं वाटतं भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. फक्त भावनेनं श्रद्धेनं परमार्थ करणारी मंडळी आपण आहात. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो. अभंग निळोबरायांचा आहे आणि या निळोबरायांनी अभंगामध्ये संतांचा विशेष सांगितलेला आहे. संतांकडे 2 गोष्टीचा विशेष आहे. कोणते 2 गोष्टी विशेष आहेत. एक संत क्षमा करतात आणि संत क्षमा मागतात. विठाला हे संत जीवनातलं विशेष आहे. पण महाराज संत जीवनाचा विशेष आपल्याला ओहपोह करत असताना आपल्याला ते जीवन कळणं इतकं सोपं नाही. दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. महापुरुषाची संगती मिळणं फार कठीण आहे, दुर्लभ आहे. आणि ती दुर्लभ संगती आपल्याला प्राप्त झालेली सगळी प्रमाणं तुम्हाला पाठ आहे. अब किती दुर्लभ आहेत. पवना घालवेल पालाण पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमान गा. महाराज एखाद्या वेळेस वाऱ्याच्या पाठीवर हत्तीच्या पाठीवर जशी अंबारी असते तिला पालाण हा शब्द आहे. ती वाऱ्याच्या पाठीवरती टाकून बसता येईल. आकाशात पायानं चढत चढत जाता येईल. पण संत महात्मा कळणं फार कठीण आहे. म्हणून आता सुरुवातीलाच एवढं काही तुमच्यासमोर अवघड टाकत नाही. पहा कथा कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट. कथा कीर्तन इज ट्रीटमेंट. आर्ट ऑफ डुईंग अँड आर्ट ऑफ डाईंग दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं मेलं पाहिजे याचं सविस्तर उत्तर जिथं शोधायचं आहे. महापुरुषाची ओळख करून घ्यायचं आहे. ज्या माध्यमातून होते त्याचं नाव आहे कीर्तन. आणि या कीर्तनानं काय होतं आपल्या जीवनाचं परिवर्तन होतं. पहा आणि त्या परिवर्तनाचा फायदा काय होतो. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. ऐका इथं संतांच्या संगतीमध्ये आलोत. संत आपल्याला देवाचं स्मरण करायला लावतात आणि स्मरण केल्याचा परिणाम आपण केलेल्या अनंत जन्माचं पाप नाहीसं होतं. हृदयावरील बुद्धीवरील असलेली जी भ्रामिकता आहे ती भ्रामिकता सहज नाहीशी होते. माणसं आज त्रस्त कशाने येत माहिती आहे का. फक्त ही बुद्धिरूपी स्त्री कीर्तनात पण बसू देत नाही आपल्याला. बुद्धीला उपमा कशाची दिलेली स्त्रीची. अंतुरी अस्तुरी चंद्रचंदनंच भूपदीप रूप रूप मृत्यू आणि साधव. या दशमकारामध्ये बुद्धीचा पहिला क्रमांक सांगितलेला आहे. पहा ही किती चंचल आहे. किती चंचल आहे. तिचा स्वभाव पाण्यावर तवंग येतो तसा आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तव होय बाधक
म्हणजे त्या बुद्धीच्या संगतीमध्ये गेला तर किती मोठा माणूस असू द्या, बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि माणसं त्रस्त तीनच आहेत. त्याच्यामुळं आपल्याला साधूचा परिचय व्हायला वेळ लागतो, बरोबर आहे. बुद्धीने त्रस्त आहेत. खूप मोठा तत्ववेत्ता पहा, ते संगतीमध्ये आला, पण आल्यानंतर वैराग्य निर्माण झालं. त्या तत्ववेत्याचं नाव आहे ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य संतांच्या संगतीमध्ये आला, देवाचं भजन करू लागला, आणि भजन करण्याचा परिणाम वैराग्य निर्माण झालं. तत्वज्ञानाने वैराग्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक परवैराग्य आहे आणि दुसरं अपरवैराग्य आहे. परवैराग्य वस्तूचा त्याग आहे आणि अपरवैराग्य वस्तूविषयीचा त्याग आहे. म्हणजे पैसे नको हे परवैराग्य आहे आणि खरंच नको अपरवैराग्य आहे. म्हणजे त्याचा त्यागच आहे. ब्रह्मचैतन्यानं एवढा आनंद उपभोगला, अपरवैराग्य निर्माण झालं, सगळ्या वस्तूचा त्याग केला. आणि वस्तूचा त्याग केल्याचा परिणाम असा झाला, ब्रह्मचैतन्य घरातून बाहेर पडला. बाहेर पडला भजनामध्ये इतका प्रवृत्त झाला, इतका तल्लीन झाला. एका सरोवराच्या काठी मस्त दाढी भरपूर वाढली, जटा भरपूर वाढल्या, आणि भजन करण्यामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत भजनाशिवाय दुसरं काहीच नाही. ऐका, त्या ब्रह्मचैतन्याची परीक्षा भगवंतानं घेतली. देव मला हे नुसत्या मोठ्या माळा घालून गावात मिरवतंय का भजन करते बघावं तरी. परमात्म्यानं स्वतः परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्याचा परिणाम असा झाला, देवानं सुंदर एका स्त्रीचं देवांगनीचं रूप धारण केलं, पायामध्ये पैंजनं घातली आणि पायातल्या पैंजनाचा आवाज करत 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 ब्रह्मचैतन्याकडे आले. देव घनघोर अरण्यामध्ये तप करणारा ब्रह्मचैतन्य पैंजनाचा पायातल्या आवाज ऐकला, व बारीक चाट टाकत आहे. पैंजनाचा आवाज ऐकला आणि त्या आवाजाचा परिणाम असा झाला, ब्रह्मचैतन्याची समाधी भंग झाली. डोळे उघडले, बघितलं तर समोर स्त्री आहे, इतकी सुंदर सौंदर्य संपूर्ण. विचारलं, कोण आहेस तू? ती म्हणली, महाराज मी स्वर्गीची देवांगन आहे, अप्सर आहे. इथं एवढ्या घनदाट अरण्यामध्ये कशाला आलीस? ती काही नाही म्हणजे तुम्ही ऋषिकेश महाराज एवढी भारी चाल गायली आणि तुमच्या चालीवर मी फिदा आहे. ती म्हणू लागली देवांगना, तुम्ही एवढं सुंदर भजन गायलं. म्हणून गायकानं सावध राहायचं, स्तुतीकडं पाठ करायची महाराज, तिच्याकडे बघायचंच नाही. तसं देवत परीक्षा घ्यायला आला. इतकं सुंदर भजन, आनंद झाला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, माझ्या भजन आवडलं ना तुम्हाला, बस झालं म्हणे. आता तुम्ही काय करा, आता इथून पलायन करा, निघून जा, घनदाट अरण्य आहे. नाही नाही मी जाणार नाही. का? तुमच्या भजनावर मी इतकी प्रसन्न आहे, मला आता दुसरीकडे कुठं जाऊन राहायचं नाही. मला तुमच्यासोबत लग्न करावे अशी इच्छा आहे. ब्रह्मचैतन्य म्हणला, त्याला कंटाळून तर मी इथं वनात आलो आहे, फुकट कळकळण शेंडी वळवळ. इथं आलो तरी ही मावशी माझ्या माघारी आली, नाही 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 मी लग्न करणार नाही. ती म्हणली, इथंच तुमच्या समोरच जीव देईन, डोकं आपटून घेईन. डोकं आपटून घेईन ते तात्पुरतं म्हणू लागला. बरं बरं हो हो करीन करीन. बरं बरं करीन का? नाही नाही संकल्प सोडा. पाणी घेतलं, संकल्प सोडला. मग ती सांगू लागली ब्रह्मचैतन्याला, आता वा आपलं लग्न ठरलंय. विणेकऱ्याच्या गळ्यामध्ये जशी फुलाची माळ आहे ना, हार आहे ना, तुम्ही मला माळ घालायची, मी तुम्हाला माळ घालायची, तुम्ही पुढं पुढं चालायचं, मी मागं मागं चालायचं. आपल्या लग्नाचा प्रसंग सगळ्या गावाला कळू द्यायचा. असं माझी एक इच्छा आहे, लग्नात नवरदेव असा क्लीन असला पाहिजे. म्हणजे ही भलती वाढवलेली दाढी आणि ही जटा पटकन जाऊन काढून यावं. ब्रह्मचैतन्य म्हणू लागला, बाई माझी ओळखच याच्यावर आहे, बरोबर आहे. लहाने महाराज आपण घरी गेलो आणि घरी गेल्यावर आपल्या बायका म्हणू लागले, ए उठलं सुटलं धोतर 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 घाल की जीन्स. खरं सांगा आम्ही जगाल काय समाजात? नाही नाही आमची ओळखच ही आहे. असं नाही नाही अगं माझी ओळख हे. ती म्हणली, तुम्ही संकल्प सोडलाय, माझं ऐकलं पाहिजे, दाढी जटा काढून या. ती म्हणा, दाढी जटा काढून आलो असतो, पण त्या न्हाव्याच्या दुकानात गेल्यावर त्याला काहीतरी मोबदला द्यावा लागेल ना, बरोबर आहे ना, दाढी करण्याकरता. चोपदार इंदापुरात दाढी कितीला आहे? वा 50 रुपयाला आहे. स्वस्त आहे की मग, बरे आहे की नाही? 50 रुपयाला आहे. तुकोबरायच्या काळात लई स्वस्त होती हो. हां मला सांगा मामा तुमचं काय नाव आहे? वा चंद्रकांत आजोबा. हां आता आजोबाच आहेत ना तुम्ही माझे. चंद्रकांत पाटील आजोबा. तुमच्या लहानपणी दाढी कितीला होती हो? 10 पैसे 20 पैसे बोलू त्यावर. ही तुम्हाला सगळं खोटं बोलले वाटत नाही का? इमानदारी ना. अहो लहानपणी दाढी असती का? आता ती लेकर बघा ना समोर.
चंद्रकांत मामा काय खोटं बोलते आहे की नाही? लहान तुकोबरायच्या काळात दाढी करता आडका गेला. एका आडक्याला दाढी होती म्हणे बुवा. तो सैला सांगितलं दाढी करून ये. दाढी करायला निघालं आणि जात असताना आता काही स्त्री सोबत त्या न्हाव्याला द्यावं म्हणून याच्या लक्षात आलं. लोक आपल्याला तांदूळ देत होते ना, तांदूळ म्हणजे ते तांदूळ आपण ज्याच्यात शिजवून खात होतो ना, ते भोगून डोळ्यासमोर आलं बुवा. भोगून चला म्हणजे आता काहीच नाही देण्यापेक्षा हे भोगून उचललं महाराज. आता ते भोगून म्हणजे काय काळं बेंद्र चेपटं मेपटं उचललं भोगून आणि निघाला न्हाव्याकडं. न्हावी दादा काय म्हणजे हे भोगून घे आणि ही जटान दाढी काढून दे. न्हाव्याला काय म्हणले ते म्हणजे काही नसल्यापेक्षा तर म्हणजे हे काळं बेंद्र तर काळं बेंद्र काय असते त्याला. बघून घेतलं. न्हाव्यानं दाढी कटिंग करून दिली. पळत 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 सकाळी 8ला गेलेलं 10 वाजता माघारी आलं. सरोवराच्या काठावर आल्यानंतर तिथं आल्याबरोबर ती देवांगना नाही अप्सरा नाही म्हणजे या झाडाच्या आड बसली का त्या झाडाच्या आड बसली का त्या नदीच्या पलीकडे गेली का इकडं गेली का तिकडं गेली का. दुपारी म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सगळा जंगल उडकून उडकून मोकळा झाला पण ती कुठंच सापडली नाही. कुठंच नाही. ब्रह्मचैतन्य कंटाळला. पोटात अन्नाचा कण नाही. सायंकाळच्या सुमारास नदीमध्ये पाय सोडले आणि निसर्गाचं वर्णन मुखातून निघालं त्याच्या महाराज. आता ही संत गतीनं हवा कशी वाहते ना त्या ब्रह्मचैतन्यातल्या मुखात त्याच्या मुखातलं उद्गार आहेत. लक्ष देऊन ऐका. हवा बहती है झुंझुना, हवा बहती है झुंझुना. झुळूक येते ना हवेची. मग आला शीतल शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा पिटला पातकांचा थारा. महाराज वाऱ्याची सुंदर झुळूक आली की असं समाधान वाटते. एवढं समाधान झालं. वाऱ्याची झुळूक आली. ब्रह्मचैतन्य पाण्यात पाय सोडून सगळा इतिहास डोळ्यासमोर ठेवून म्हणत होता हवा बहती है झुंझुना, नदी बहती है खनखना. पाण्याचा आवाज खळ 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 येत होता. लक्ष देऊन ऐका. हवा बहती है झुंझुना, नदी बहती है खनखना. ऐसी नार मिल गई ठगुना, तो हजाम भी ले गया भगुना. तुम्हाला कळलं तर धन्यवाद नाही का. ऐका देव बी किती अजीब चीज आहे. होतं ते भगून चपट मेपट शिजवून खायचं ती देव घेऊन गेला. ऐका कशामुळं भजन करणारा जरी असला तरी बुद्धीची भ्रामिकता सहज होत असते. तुम्हाला नाथाचं एक रूपक सांगू का. रूपक सांगतो तुम्हाला. लग्न झाले का भाऊ तुमचं. वा हनुमान जयंती जवळ आली आहे आता. बर आता एवढा एकच नवरदेव सापडला बुवा मला अख्ख्या मंडपात आहे की नाही. काय नाव आहे. अविनाश. वा अविनाश महाराज गपाट. बर अविनाश महाराज तुम्हाला लग्न करायचं का. करायचं आहे. वा यू आर मॅरिड वाईफ चॉईस प्लीज. बायको कशी असावी म्हणजे कलरला ब्लॅक अँड व्हाईट. अविनाश भाऊ खरं सांगा. तिथे येईन माईक घेऊ ना. काळी असावी का गोरी असावी खरं सांगा. सांगा तुम्हाला जे आवडेल ती. काळी असावी का गोरी असावी. गोरी असावी. वा बर ती अशी तुमच्यासारखी डबल हाडाची जाड असावी का अशी पातळ असावी. कशी असावी. असावी कशी अशी तुमच्यासारखी असावी. बरोबर. बर मग ती कथा कीर्तन प्रवचन भजन ज्ञानेश्वरी वाचणारी असावी का घरात मोबाईल बघणारी असावी. वाचणारी असावी. वा चोपदार इकडे आता तुम्ही. ते बिचाऱ्याला देतो सोडून मी आता. आपलं आपल्यात करू सगळं आपण. बर वाचणारी असावी. बर ती जीव घालणारी असावी का शिव्या देणारी असावी. म्हणजे शिव्या देऊन जीव घालणारी असावी का शिव्या देणारी असावी का जीव घालणारी असावी. गोड बोलून काय वाटते. जीव घालणारी असावी का शिव्या देणारी असावी. भांडण करणारी असावी का जीव घालणारी असावी. वा जीव घालणारी असावी. चोपदार तुमच्या घरच्या आहेत का इथं. वा हा इकडे चला. बर जर समजा आता तुम्ही ही ड्रेस घातलाय. वा वैभव महाराज एवढा गोड माणूस तुम्ही असा राजबिंड हुडकून आणलाय चोपदाराला आहे की नाही. बर बर ऐका ना सगळे खुश आहेत तुमच्यावर बरं का. तुमचं थोडं प्रारब्ध पालतं पडलं. पडू नये आपलं चांगलं मत असतंय तसं काही नाही. पडलंच थोडा घरात राग झाला. शिव्या दिल्याच बायकोनं आहे ते नाही इथं कीर्तनाला. हा दिल्याच. मग ते घरात द्याव्या. अमोल आहे तुमचं नाव. हनुमंत. वा क्या बात आहे. हनुमंत महाराज शिव्या दिल्याच. मग ते घरात द्याव्या का हनुमंताच्या मंदिरासमोर चौकात द्याव्या लोकात.
काय वा शब्दार घरात म्हणले म्हणजे आपल्या गावचे हनुमंत महाराज एवढे बिनलाजे आहेत की रोज घरात शिव्या खातात. वा. ऐका ही बुद्धिरूपी स्त्री कशी आहे माहितीये का? बायको मोठी बायको मोठी चला घेऊन ये लागती पाठी. भवना घेऊन लागती पाठी. हनुमंत महाराज म्हणेल या पांड्याच्या काळतोंड्याच्या कीर्तनाला का गेला असं नाही. ऐका मला नाथांचं रूपक समजून सांगायचं होतं. ऐका ही बुद्धिरूपी स्त्री आहे ना ती तुम्हाला सहज जाचक बनते, त्रास देते, साधुत्वाचा परिचय होऊ देत नाही. आणि साधुत्वाचा परिचय जर होऊ लागला तर ती तुम्हाला जाच करत राहते. महाराज त्या जाचातून सहज बाहेर निघण्याकरता सुटण्याकरता लौकिक साधना कोणती असेल तर ती म्हणजे समाजातील संत आहेत. बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. महाराज त्या संतांकडे काय विशेष आहे? संतांकडे एकच विशेष आहे, संत क्षमा करतात आणि संत क्षमा मागतात. खरं सांगा अजून तुम्हाला थोडं मोकळं करून सांगतो, कीर्तनामध्ये शिव्या देणं चांगलं आहे का वाईट आहे? काय वाटते संजीवन भाऊ, तुम्हाला काय वाटते? मी अभ्यासपूर्ण बोलायलो हा. शिव्या देणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईटच आहे. वा मग संतांनी शिव्या दिल्या हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. मग मी एक 10 शिव्या तुमचं नाव घेऊन दिलं तर काय बिघडलं? द्या 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 म्हणा. मी असं म्हणेन मी शिव्या दिल्या, मी अशी शिवी घेतली, जिभेवर घेतली, पुन्हा हातावर घेतली आणि अशी फेकून मारली आणि ती तुम्हाला लागली काय असं म्हणू शकतो का नाही? ऐका संतांनी शिव्या दिल्या रागाच्या भरात तुमचं कल्याण व्हावं याच्यासाठी सांगितलं, लागून या पाया जना विनवी तो. पहिल्यांदा तुमच्या पाया पडले, अरे बाबा तुम्ही ऐका, आमचं ऐका, तुमची अज्ञानाची भ्रांती ती निद्रा सोडून द्या. या निशा सर्वभूतानां यस्यां जागरती संयमी, यस्यां जागरती संयमी सा पश्यतो मुनीही. तुम्हाला जाग करतात, मग पाया पडतात, तुम्ही ऐकणं गेले ना मग रागाच्या भरात शिव्या देतात. ते म्हणतात अरे किती इरसाल शिवी दिली तुम्हाला सांगतोच आता. मला इथे अनावरच झाले. कीर्तनात बसून जर देवाचं भजन करत नसेल तर म्हणे ती काय मानत नाही म्हणे. एका बापाचा तर नाही, नाम नवदे ज्याची वाचा आणि तो लेख दो बापाचा. ही याच्यापेक्षा इरसाल शिवी एकनाथ महाराजांनी दिली. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी, अरे मुढा. अरे अजून किती शिव्या द्याव्या, किती शिव्या द्याव्या. आणि रागाच्या भरात शिव्या दिल्या 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 आणि पुन्हा लक्षात आलं अरे अरे बोलण्याच्या ओघात उगं शिव्या देऊन गेलो. आणि शेवटी हात जोडले लोकांसमोर संत म्हणू लागले, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही स्वतः सिद्ध आहात. आमच्याकडून झाली वा एवढी चूक. बोलण्याच्या ओघामध्ये सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात आणि हितम ब्रूयात. सत्य बोललो, प्रिय बोललो आणि माझ्या बोलण्यातून तुमचं हित व्हावं अशी मनामध्ये लालसा. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. हितावरी यावे बोलिलो या भावे, बोलिलो या भावे, बोलिलो या भावे. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. हितावरी यावे कोणी बोलिलो भावे, बोलिलो भावे, कोणी बोलिलो भावे. हितावरी यावे. ऐक, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. ऐका तुमचं हित याच्यामध्ये, या दोन्ही गोष्टी. ऐका आजचं कीर्तन किती नंबर आहे? 2 नंबर, महाराज 1 नंबर. वा लई बैमानी करणार माझ्या तोंडावर मला पाठीमागून माहिती आहे. महाराज 2 नंबर होय. मला खरं सांगा आता मी काही दुसऱ्या तिसऱ्याचं वर्णन करत बसत नाही कीर्तनात. असं एकही गाव नाही की त्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. कळलं काय तुम्हाला? काय सज्जन माणसं आहेत इंदापूरची सगळी. होय 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 म्हणजे आम्हाला ते सगळं माहिती म्हणजे ओपन क्लोज पाना की काय आटी नट बोल्ट असं काय काय असते बाबा ते, आहे की नाही? तुम्हाला दुसरा दिवस आहे महाराज. या दुसऱ्या दिवशीचं कीर्तनामध्ये एकच शिकून जायचं,
अंतकरणामध्ये क्षमा करायची आणि प्रसंग पडला तर क्षमा मागायची. या गुणाचं अवलोकन आपण जीवनामध्ये केलं की जीवन परिपूर्णतेला गेलं. महाराज मग समाजाकडे काही दुर्गुण आहेत का? तुकोबाराय म्हणले, अरे समाजाचा विचारच करू नका. समाज कशानं भरलेला आहे? सगळं अवगुणानं गच्च भरलेलं आहे. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा, वाढली हे निद्रा आळस बघू, वाढली हे निद्रा आळस बघू. संतांनी आपल्याला वर्तन करायला सांगितलं. जगाकडे बघितलं इथं काय? तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा, वाढली निद्रा आळस बघू. लोक निद्रेनं नागवले म्हणजे झोपीनं नागवले, पुन्हा आळसानं नागवले. सगळा अवगुणाचा थारच्या थार कलियुगामध्ये तुकोबारायांना पाहायला मिळाला. पहा इथं पोरं अवगुणी, आया अवगुणी, बाप अवगुणी, लेकरं अवगुणी, आजी अवगुणी, आजी अवगुणी. आता सगळ्याच्या अवगुणाची यादी वाचू काय मी? ऐका, पोरं अवगुणी. आता लहान लहान लेकरं किती अवगुणी असतात, आता त्यांचे अवगुण सांगू का? पोरं अवगुणी, बापही त्याच्या डबल अवगुणी. पोरं अवगुणी, आया अवगुणी, त्यांचं बोलण्याचं कामच नाही. दोन पोरं ऐका, बापले किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये असंच एक पेरूच्या झाडावर एक पोरगं चढलं. पेरूच्या झाडावर चढलं आणि तिकडून ते शेताचा मालक आला म्हणून, हे उधर खाली. अरे एवढ्या लहान वयामध्ये चोऱ्या करतोस, उधर खाली. मोठं झाल्यावर काय करशील? ते मला गावचा नेता होईन. कळलं तुम्हाला? ऐक, चल उधर खाली. खाली उतरवलं, एक कानाला धरलं, एक ठपाडी दे म्हणे. अरे लहान वयात चोऱ्या करतो, चल तुझ्या बापाकडे. ते मला बाप घरी सापडायचं नाही. अरे मग ती काही इंदापूरच्या सप्त्याला गेला का कुठं गेला तरी कुठं? ती मला ती पलीकडल्या झाडावर पेरूच तोडतंय. खान तशी खापरं, मायबाप तशी लेकरं. पोरं अवगुणी, आया अवगुणी, आज्या अवगुणी. आता आया अवगुणी किती लेटेस्ट. माझ्या एका मित्राला महाराज लग्न झालं, ते पुण्यात राहायला गेला. बाया किती अवगुणी आहेत तुम्हाला सांगतो, नवीन सोशल मीडिया वापरणाऱ्या. ती तिथं गेलं पुण्यात राहायला आणि वर्ष दीड वर्षानं त्याला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यावर 20-22 दिवसानंच माझी भेट झाली. आणि भेट झाल्यावर मी म्हणणार, तू तर तिकडं सगळं ठणठणीत आहे, पुण्यात आला, लोक इथं पुण्याला आल्यावर विण करून फिरतात आणि तुझा चेहराच पडला आहे. ते मला, महाराज बरं झालं रे बुवा, म्हणला तुझी भेट झाली, चांगला आनंद झाला म्हणला. मग पहिल्यांदा मुलगा झाला आहे आणि घरात बायको बसूच दे नाही. म्हणलं झालं काय? तिनं असं सांगितलं की गावात कुणाचं नाव नसलं पाहिजे, असं नाव शोधून आणायचं तर घरला यायचं. आता स्त्री चरित्र अति गहना, त्यांच्या डोक्याला डोकं कोणाचं लागणार आहे भाऊ? है की नाही? शक्यत नाही. आता एवढ्या वयाला आपलं पडतळ खात नाही, लागणारच नाही. मी म्हणलं मग झालं काय त्याच्यात? ते मला सगळ्या गावभर नावं, सगळे महाराज पालती घातली. मला ग्रंथकोश काढला. कुठलं बी नाव गेलं की ती म्हणायचे, संगीता काकूच्या पोराचं आहे, संगीता काकूच्या पुतणीचं आहे, याचं आहे, त्याचं, याचं, त्याची सगळी नाव कोणाचं विचारलं की आहेत म्हणून. हिनं 2-4 दिवस असं परेशान केले. म्हणलं पोटात अन्नाचा कण नाही, कंटाळलो. मी त्याला आपलं जेवकानं म्हणलं चल इथं चहा घेऊ. आम्ही चहा घेतला आणि चेष्टा करता करता म्हणलं जा त्या पोराचं नाव असं ठेव, असं ठेव की आपल्या शब्दकोशात डिक्शनरीत लहाने महाराज अशी नावं असते तयारीची, बोलायचं कामच नाही. अख्ख्या महाराष्ट्रात हे नाव तुम्हाला सापडणार नाही. सांगू का? हनुमान महाराज वेगळे पैसे द्यावे लागतील ना. ऐका, त्याला मी आपलं चिष्टीत म्हणलं जा त्या पोराचं नाव चड्डी ठेव. खरं सांगा, अख्ख्या इंदापुरात कोणाचं नाव चड्डी आहे का लेकराचं? कोण्या पोराचं? होय, इंदापुरात नाही.
तुळजापुरात नाही, येरमाळ्यात नाही ना, महाराष्ट्रात कुठंच नाही चड्डी नाव कोणाचंच नाही. हे घरी आलं आणि त्या बिंडोक बायकोला सांगितलं, अगं बघ म्हणजे माझा मित्र गाठ पडला होता, तो महाराज आहे. आणि काय म्हणजे त्याने नाव सांगितलंय, काय सुचवलंय म्हणजे आपल्या पोराचं नाव चड्डी ठेवायला सांगितलं. ती म्हणले हा याला म्हणतेत महाराज चड्डी. ती म्हणली हे नाव मात्र गावात कोणातच नाही. महाराज ती चड्डी हळूहळू मोठं होऊ लागला. 6 महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, 1.5 वर्षाचा झाला. 2 वर्षात पुन्हा LKG, UKG, सिनियर KG, ज्युनियर KGला ते गेलं. ते लेकरू शाळेत गेलं की तिथं ए पासून झेडपर्यंत 27 अक्षराची ABCD पाठ करायचं. आणि ते मग तिथं त्याच्या ते टीचर आल्या आणि टीचरने सांगितलं चला पूर्ण A to Z कोणी कोणी पाठ केलंय ते सगळे उभे राहा. महाराज सगळेच पोरं उभे राहिले. हां त्याच्यासोबत ही चड्डी उभं राहिलं. त्याला विचारलं चड्डी तू पाठ केले का रे? हां पाठ केलं. ते मला हो टीचर पाठ केले. टीचरनी अशी शिक्षा दिली, सगळ्या पोरांना सुचून आहे चड्डी सोडून सगळे बाहेर निघा. आता ती लहान लेकरत महाराज सगळ्यांनी हुक काढली, चड्ड्या सोडल्या, जय जिने निघा. लेटेस्ट बाया अवगुणी, पोरं अवगुणी, आज्या अवगुणी, आया अवगुणी. या महाराज मी प्रमाणानं बोलायलो, तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. आणि इथं झालं काय, वाढली हे निद्रा आळस बहू. या निद्रेनं नागवलेला, आळसानं नागवलेला समाज कुठंतरी याला उत्तिष्ठ जागृत केलं पाहिजे, समज दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणून संतांना कळवळा येतो महाराज, येतो हिताचा कळवळा. हां ते म्हणले बाबा इकडं समाजाकडे पाहत असताना आपल्याला पुन्हा निकष लावून दिला. काय केलं, इतुले करी इतुले करी भल त्या परी, वरते वे भारी सुख रूप, तुले करी भलत्या परी, परतडव्या परानारी, चांदण्या विलासा अंतरी, वरते वे भारी सुख रूप. तुमच्याकडे बघितलं की माझं इसरून चाललंय आहे की नाही. ऐका ते आता तितकं आमचं स्नेह आहे, मैत्रीत्व आहे महाराज. आमच्या गाठीभेटी जरी नसल्या पण एकमेकाविषयी आदर, एकमेकाविषयी प्रेम. लोकची ती जुनी म्हण आहे, 2 आवान 2 बुवान 2 जावान. कोणी काढली असेल ती मला माहीत नाही, पण ते 2 शास्त्री 2 मिस्त्री 2 कुत्री एका जागी कधीच नीट राहणार नाहीत, म्हणजे एका म्यानात तलवार राहणार असं म्हणतात खरं. पण ऐका कलियुगात वारकरी संप्रदायाने एवढी मोठी क्रांती केली, एवढी क्रांती केली की एका व्यासपीठावर 100 200 कीर्तनकार एकत्रित येऊ लागले. ही संप्रदायाची उत्तम स्थिती आहे. संतांचा उपदेश त्या काळात नाही लागू झाला तर आज तरी लागू झालेला आहे. आपल्याला असे बोट लावून सांगितलं, परद्रव्य परनारी इतुले करी भलत्या परी, धरोणी अभिलाष अंतरी व्यवहारी वरते सुखरूप. अरे परद्रव्य परनारी याचा अभिलाष अंतकरणामध्ये धरायचा नाही, ही जागृती संतांनी त्या काळात दिली महाराज. बरोबर आहे ना. आणि आता तर हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आता ही सगळी महाराज मंडळी प्रमाण म्हणण्यामध्ये तरबेज आहेत. मी आज गोंधळून गेलो, कुठलंही प्रमाण काढलं की म्हणायलेतच, कुठलंही काढू द्या का. सगळी चांगली पाठांतरातली विद्वान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नाही तर लहानी महाराज मी आजच सकाळी काळा केला आणि तिथं अभंग घेतला होता, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. ते भजने एवढे गेलेले ते म्हणणार, आव गोकुळीच्या सुखा भ भ. म्हणलं मामा फ बी नाही आव बी नाही, नुसतं गोकुळीच्या सुखा म्हणन. ते म्हणला नुसतं गोकुळीच्या सुखा. अवे मामा नुसतं गोकुळीच्या नाही हो,
फक्त गोकुळीच्या सुखा म्हणाल. ते म्हणला फक्त गोकुळीच्या सुखा. आता एवढी गेलेली भजने असल्यावर मला तर ह्याला इंग्लिशमध्ये सांगावं लागेल. त्याला म्हणलं ओनली गोकुळीच्या सुखा. ते तेवढेही गेलेलं होतं महाराज. त्यानं ओनली गोकुळीच्या सुखा म्हणूनच टाळ धरला. पण इथं असं काही नाही, नुसतं बाहेर पडल्या उशी तर जिथल्या तिथं आहे. बरोबर आहे की नाही? ही परमार्थाची आपल्या उंची. संतांनी आपल्याला निकष लावून सांगितलं, यदा कदाचित आम्ही तुमच्यावर रागवू. कशामुळं? हक्कातून. पण ते बोलणं आमचं कसं असेल? साचं आणि मवाळ. साच म्हणजे खरं, मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ. अमृताची आली मुखा वाटा. अमृत वचने आली मुखा वाटा. अमृत वचने आले मुखा वाटे अमृत वचन. आले मुखा वाटे अमृत वचन. उत्तीर्णतायेने नवे जन्मे नवे जन्मे नवे जन्मे. उत्तीर्णतायेने नवे जन्मे नवे जन्मे नवे जन्मे. आली मुखा वाटे अमृत वचन. आली मुखा वाटे अमृत वचन. आले नतायले जल्ले लोय जल्ले लोय जल्ले. नतायले नवे जन्मे नवे जन्मे. आली मुखा वाटे अमृत वचन. आली मुखा वाटे संतांच्या मुखाद्वारे जे काही येईल ना ते काय असेल तर आली मुखा वाटा अमृत वचने. उत्तीर्णतायेने नवे जन्मे. ऐका, आमच्या घरचं सांगितल्यावर तुम्ही एवढं 2-2 तास आमच्या समोर बसणार नाहीत. बरोबर आहे ना? संतांच्या शब्दाला नाद आहे, संतांच्या शब्दाला स्वाद आहे आणि संतांच्या शब्दाला सुगंध आहे. आपल्या शब्दाला नाद नाही, आपल्या शब्दाला स्वाद नाही आणि आपल्या शब्दाला सुगंध सुद्धा नाही. आपले शब्द घराच्या बाहेर गेले तरी कोण विचारणार सुद्धा नाही. आणि त्याला अमृत कसं काय म्हणता येईल? आपल्या शब्दाची रचना सांगू का तुम्हाला? आता मोठ्या मोठ्या शहरात आम्हाला फिरायचा प्रसंग येतून तिथे गेल्यावर मी एक ठिकाणी जाऊन बसलो सोप्यावर बसल्यावर अशी गपकेच्या गपके एक पोरगी आली माझ्या मांडीवर बसली आणि असं गालावून हात फिरवला. बाबा तुम्ही कीर्तनात गाणी म्हणता का? म्हणलं गाणी सोडून सगळं म्हणतो. ऐका, तुम्ही मग मला पण म्हणता येते. म्हणलं म्हणून दा. आता लेकरू आहे, चहा प्यायचं म्हणलं, आता इथं 10 मिनटं घालवायचीत आपल्याला. तिनं गालावर हात फिरत म्हणायला सुरुवात केली, गेली बाई ऊसाच्या मळ्यात. याला आता कारखाना आहे इथं जवळ नरशी, त्यामुळं ऊस भरपूर असतील म्हणलं. गेली बाई ऊसाच्या मळ्यात, आणली बाई चिमणी धरून. लोग कहते हैं पैसा रखो, लोग कहते हैं पैसा रखो, बुरे वक्त काम आ जाएगा. लोग कहते हैं पैसा रखो, बुरे वक्त काम आ जाएगा. और मैं कहता हूँ भगवान हनुमान जी पे भरोसा रखो, बुरा वक्त ही नहीं आएगा. कळलं तर टाळी वाज. हनुमंतराय, देवावर भरोसा ठेवून चाला. तू महाराज नको चिंता करू, अन्ना या वस्त्राची माऊली आमू. का ह्याने जे सहन केलं आणि सहन केल्याचा परिणाम महाराज आम्हाला त्यांची भेट होईल का. महाराज म्हणजे लांब शोधायला जायची काय गरज आहे? सप्ताह चालू आहे, सप्ताहाच्या मंडपात यायचं आणि मग ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे, ज्याच्या मुखामध्ये देवाचं चिंतन आहे, ती माणसं इथंच आहेत. ऐका, आपण देव पाहू शकणार नव्हत, पण देवाला कमी असणारी माणसं पाहायला आपल्याकडे फक्त नजर पाहिजे. 20व्या शतकातील महान संत विभूती श्री गुरु माऊली महाराज दादा चाक्रवाडीकर, श्री गुरु दादा, श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज. बरोबर, लांब पाहायला जायची गरज नाही. महाराज यांनी केलेलं परमार्थाचं जे समर्पण आहे ते आज आपण डोळ्याने उपभोगतोय, अनुभवतोय. आज विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीवरती गेल्यानंतर आपण नतमस्तक होत असताना बघतो सकाळी अभिषेकाच्या वेळी ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीला अभिषेक करण्याकरता चांदीच्या दुधाच्या घागरी येतात. ऐका, पण त्या काळामध्ये ज्ञानोबरायांना फुलपात्रभर दूध कुणी दिलं नाही, आळंदीच गरळ ओकत होती. हो, उद्यापासून इंद्रायणीचं स्नान नाही, सिद्धेश्वराचं दर्शन नाही, न्हाव्याने केस कापायचे नाहीत, कुंभारानं खापर द्यायचं नाही.
हे काकानं दिलेली सक्त ताकीद ज्ञानोबराईने सिद्धपीठामध्ये प्रवेश करावा आणि प्रवेश करून कुटियाचं दार बंद करावं आणि आपला दिव्य ज्ञानाचा योगाग्नी तप्तायमान करावा, अंतकरणामध्ये झालेलं दुःख सहन करावं आणि ते 4च वर्षाच्या मुक्ताईनं उपदेशातून सांगावा, रे ज्ञान्या दादा, संत जेणे व्हावे, जग बोलणे सहावे. तुला संत म्हणून समाजामध्ये फिरायचंय ना, तर तुला सहनच करावं लागेल. मला सांगा, त्या काळामध्ये त्रास सहन केला, हा त्यांच्याकडला क्षमेचा गुण आहे आणि तो क्षमेचा गुण आज आपल्याला सिद्धी प्राप्त करून देतो. विठाला एखाद्याने काकाला वाकडं बोलायला काहीच वेळ लागली नसती. महाराज, काका, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आम्हाला समाजामध्ये चांगलं जगता वागता आलं पाहिजे याच्याकरता. पण ऐका, हे सिद्ध संत असणारे यांना समाजाला आदर्श घालून द्यायचा होता. ज्ञानोबरायचं काय मोठं सामर्थ्य आहे. ऐका, पैठणला रेडा वेद बोलला, तो रेडा तसा पुढे आळ्या फाट्याला आला आणि त्याची इच्छा झाली, बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. या भूमंडळामध्ये मला देवाचं स्वरूप पाहायचं असेल तर मी ज्ञानोबरायामध्ये पाहिलं. मला सगळ्या 33 कोटी देवाचं दर्शन या संतांमध्ये घडलं. मग विचार केला, आता बाकीचं जीवन जगायची गरजच नाही. तसं निळोबरायाच्या समोर देव येऊन उभा राहिला. देऊन आणि एवढी प्रार्थना केली. महाराज, देवच स्वतः येऊन उभा राहिला आणि म्हणू लागला, निळोबराया, मला पंढरीचा राजा म्हणतात, मी पाटील आहे, या त्रिभुवनाचा मालक आहे. ती म्हणले, कोण तू असशील तुझ्या घरी, आमचा तुझा काही संबंध. निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो, हो तुकयाचा धावा करीत असो. निळोबरायाच्या समोर देव उभा राहिला. ती म्हणले, तू असशील देव, षड्गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंताची जाण, तू असशील देव, आम्हाला तुझं काही घेणं देणं नाही. निळा म्हणे आम्ही निळोखोची देवा, तू कयाचा धावा करीत असे. मग तुकोबराय आले निळोबरायाच्या समोर आणि ऐका, तुकोबराय दुसऱ्यांदा निळोबरायाकडे आले, पण पहिल्यांदा भागीरथीकडे आले होते आणि ते निळोबरायाने अनुभव घेतला होता. भागीरथीने हाक मारली होती, बाबा तुम्ही वैकुंठाला गेलात, जाताना मला सांगितलं नाही, मी तुम्ही जात असताना मी आली नाही. ऐका, तुकोबरायाचा काय परमार्थ होता. 43 वर्षाचं वय होतं, बरोबर आहे ना. ऐका, महाराज, तुकोबरायाचं जीवन आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. सिद्ध तुकोबराय, साधक तुकोबराय आणि संसारी तुकोबराय. संसारातला अनुभव घेतला, साधक बनले आणि 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसात देव प्रसन्न करून घेतला. महाराज सिद्ध तुकोबराय. मग समोर देवाला बघितलं, नाही. भागीरथी म्हणू लागली, बाबा तू गेला खरं, पण मला नाही सांगता गेलास, मला ये. आले तुकोबराय दुपारच्या समयास. भागीरथी गावभर फिरली, गावात काही माणसं भरपूर नव्हते. का, बाबाचा आपल्या काहीतरी पाहुणचार केला पाहिजे आणि त्या पाहुणचारासाठी गावभर फिरली, पण तिला फुलपात्रभर दूध मिळालं नाही. भागीरथीचा चेहरा उतरलेला पाहिला आणि उतरलेला पाहिल्यानंतर विचारलं, भागीरथी काय झालं. काय नाही बाबा, गावभर फिरले, कुणीच दूध दिलं नाही. ती म्हणजे काय काळजी करते, जा घरात चरवी घेऊन ये. भागीरथी चरवी घेऊन आली आणि ज्या मंदिरामध्ये बसले होते ना, ते मंदिर होतं महादेवाचं. आणि महाराज, महादेवाकडे तुम्ही काही मागा, सहज प्राप्त येते. मग आता या शंभूची प्रसन्नता, का उपमन्याची आरता, शिराब्दीचा दूध भाता सागरी केवी, ए अढळपदी बाळ बैसविला ध्रुव, चिराचा सागर उपमन्या. पुढे भागवतामध्ये उद्याला कथा येईल, उपमन्याचं चरित्र येईल, बाळध्रुवाचं चरित्र येईल, बरोबर आहे. सांगितलं. आणि ऐका,
चरवीतलं पाणी घेतलं, महादेवाकडे फेकलं आणि तिथं ज्याला टिकून बसले होते त्याच्याच पाठीवर थाप टाकली आणि केलं काय? इलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. इंदापूरचं घड्याळ एवढं फास्ट फिरेल असं मला वाटलं पण नाही. 10च मिनटं कमी राहिली हो. पण कीर्तन 9ला 5 कमी असताना 8:55ला सुरू केलं होतं तुम्ही, बरोबर आहे ना? 8:55ला. मग नियमानं मी कितीला संपवायला पाहिजे? 10:55ला. पण 10 मिनटं त्याच्यातली 5 वाढवीत ऐका. वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. मग निळोबरायाने हे तुकोबरायाचं सामर्थ्य पाहिलं. ते म्हणजे द्वापार युगात, कृतयुगात, त्रेतायुगात सगळ्या देवाच्या अवताराची समसामायिक स्थिती लक्षात आली. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने दगडाच्या म्हणजे जिवंत बैलाचं दूध काढलं होतं, बरोबर आहे? बैलाची धार काढली होती. पुन्हा त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजीच्या नावानं दगड तरत होती. तेच सामर्थ्य माझ्या तुकोबरायामध्ये. जळी दगडा सहित वह्या, तारेल्या जैश्या लाह्या, तिथं आले. तिथून हे सामर्थ्य बघितलं आणि निळोबरायांच्या लक्षात आलं. ती म्हणजे देव बी आम्हाला हेच सगळं इथंच आहेत, कुठंच शोधायला जायची गरज नाही. माझ्या तुकोबरायांनी जो परमार्थ केला त्या परमार्थाचं फळ देवाला पूजा करायला यावी लागली, बरोबर आहे ना? ऐका, आता मी तुमच्याकडे सांगतो, आपणही परमार्थ करतो. अन्नदान, ज्ञानदान, दिंड्या, भजनं, पूजनं, कीर्तनं सगळं ऐकतो, बरोबर आहे ना? आपल्याला परमार्थाचं फळ काय आहे? आता आमच्याकडे घेतो, तुकोबराय कीर्तन करायचे. कीर्तन करत असताना सुरुवातीला कीर्तन करायचे कधी? आरंभी कीर्तन करी एकादशी. सुरुवातीला आरंभाला कीर्तन करायचे किंवा काही पाठ केली संताची उत्तरे. मग 15 दिवसा एक एकादशी. मग त्या 15 दिवसाच्या एकादशीला तुकोबराय कीर्तन करायची. मग महिन्यात किती एकादशी चोपदार? 25? 2. वर्षात 24 एकादशीला तुकोबराय कीर्तन करायचे. महाराज 24च कीर्तनाचं फळ किती तुकोबरायांना मोठं मिळालं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्या गीतातीही दिव्य लोकाशी नेली. देवाला पूजा करायला यावं अशी इच्छा झाली. नवे नवे देव तिथे येऊन तुकोबरायची पूजा करू लागला. ऐका, तुकोबरायचे 24 कीर्तनाचं हे फळ आहे. आम्ही दिवसातनं 3 करतो. आम्हाला आता मिश्र संमिश्र तामिश्र कुंभीपाक रवरव 28 प्रकारच्या नरकाचं कुठलं दार असेल ती असेल वो, आहे की नाही? त्यांचं इतकं मोठं फळ तुकोबरायांना मिळालं. ऐका, महाराजांना विचारलं निळोबरायांना, मग तुम्ही दुसरीकडे तिसरीकडे महाराजांना कुठे शोधलं का? म्हणजे कुठंच शोधायला जायची गरज नाही, याच मंडपात आहेत म्हणे हे हरिभक्त थोर मंडळी. हरिभक्त थोर ओ बकाये हरिभक्त ओ बकाये हरिभक्त थोर. काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा हरिभक्ता थोर भूमंडळी, हरिभक्ता थोर भूमंडळी, हरिभक्ता अर्थ ब्रह्मादिका ज्यांची भेटीचे, अर्थ ब्रह्मादिका ज्यांची भेटीचे, अर्थ ब्रह्मादिका ज्यांची
लक्षात आलं देव जरी असला तर त्या देवाकडे दया माया हा गुण नाही का. ती भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा संहार करतो, भक्ताचं रक्षण करतो, हा देवाचा स्वभाव आहे. संत मात्र जसे असतील तसे मूढ पापी जैसे तैसे, जसे असतील तसे उतरी का शिलावणी. एकदा संतांच्या फॅक्टरीत हा माल पडला, संत आपला उद्धार करतात. मग त्यांना शोधायचं कुठं, तर याच मंडपामध्ये हरिभक्त थोर भूमंडळी. अंतकरणामध्ये आश्चर्याचा धक्का निर्माण झाला. बरोबर ना महाराज. काही बोलण्यामध्ये फरक आहे. आपण एखाद्याच्या घरी मुलगी देत असताना ते पाहून आपल्या अपरिचित असावा. तर आम्ही गावोगाव फिरतो आणि फिरत असताना आम्हाला विचारलं, महाराज इंदापूरमध्ये अमक्याचं ही घर आहे, ते कसं आहे हो. बाबा माझा काही इतका म्हणजे घनिष्ठ संबंध आला नाही, पण आमचे लहानी महाराज तिथे राहतात. मी महाराजांना विचारतो. महाराज तिथं घरी गेले आणि त्याच्या घरी जाऊन मला फोन लावून दिला. म्हणजे कसं आहे ते. तुम्ही वा क्या बात आहे, एकच नंबर घर आहे. काय वर्णन करायचं याचं. सगळं जिथल्या तिथं टकाटक आहे. हनुमंताच्या हातात म्हणले आमच्या गदा आहे चांदीची, काय कमी आहे की नाही. ही अशी काठी टेकायची नाही खाली, अडकावा. सज्ज होऊन उभं राहायचं. कटाळा आलाय काय नाही. चलू दे बनव तुझ्या. कुठंच शोधायला जायची गरज नाही. काय गरज आहे, सगळं इथंच आहे. इथं या मंडपात या. जेवढं देवाचं सामर्थ्य आहे तेवढं या महात्म्याचं आहे. आणि ही हरिभक्त थोर भूमंडळी, या भूमंडळामध्ये सध्या सगळं इथंच यांच्या पायापाशी अवघीच तीर्थे संतांच्या पायाजवळ येऊन लोटांगण घालतात. ही हरिभक्त थोर भूमंडळे. मग त्यांचं काय वर्णन करायचं, काय वर्णन. महाराज बिनधास्त डोळे झाकून पोरगी द्या म्हणावं त्या समोरच्या माणसाला. का सगळं टकाटक आहे, काही काळजी करायची गरज नाही. पोरगं होमवर्क करते, म्हणजे घरात बसून सगळं ऑनलाईन जॉब, पैशाचं काही टेन्शनच नाही. तुम्ही काळजीत करायची नाही. सौरभ कल्पना सुद्धा करायची नाही. आलं नाही ध्यानात, जाऊ दे आता उशीर आहे. कल्पनाच करायची नाही का. सगळं होमवर्क आहे, सगळं घरच्या घरी बसून आहे, सगळं बसल्या बसल्या जाग्यात आहे. तुम्ही काय करा, बिनधास्त पोरगी द्या म्हणा. आम्ही ठोकून देत असतो, वा देऊन टाका बिनधास्त. आणि त्याच्यात दुसरं पुढचं घर असावं. आणि त्याच माणसाला विचारावं, ही समोरचं तुमचं जे घर आहे ना, ही दुसरी पोरगी तिथं देते. काय सांगायचं त्यांच्या बाबतीत. ती सगळ्या गावाला कुपाट्या लावून पुण्याला राहायला गेलं, तिथंही कुपाट्या लावून पुन्हा बोंबलत गावाकडं. काय म्हणजे उपेक्षात्मक आणि आश्चर्यात्मक. तसं निळोबरायने जी भाषा वापरली ती आश्चर्यात्मक आहे. तुम्हाला देवाचं जेवढं सामर्थ्य आहे ना तेवढंच या महात्म्याचं आहे. ती इथंच आहेत, मंडपात आहेत. हरिभक्त थोर भूमंडळी. मग महाराज तुम्हाला भेट, ती म्हणले अरे आम्ही भेट घ्यावी अशी इच्छा असं करतो असं नाही. या सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव प्रोड्युसर तो इच्छा करतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्यांची भेटीची आज ब्रह्मा देखा. सकळ
अर्थला साधिका त्याची भेटीचे त्याची भेटीचे अति ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वधारे पूज्य सकळ लोका विश्वधारे खूप मोठा त्यांच्याकडे गुण आहे. मला ती आपण त्यांच्या भेटीची इच्छा करतो याच्यात नवल नाही. त्यांची भेटीची आर्त ब्रह्मादिका किंवा आस ब्रह्मादिका. आर्त म्हणजे इच्छाच आणि आस म्हणजे सुद्धा इच्छाच. महाराज मग असं काय नेमकं त्यांच्याकडं? अरे त्यांच्याकडं क्षमा गुण हा खूप मोठा आहे. मग त्याच्यामुळं तर ती पूज्य सकळ लोका विश्वा झाले म्हणून जी माणसं सहन करायला शिकतात ना ती जगावरती राज्य करतात. मला देशाच्या पंतप्रधानाचं एक गोड भाषण आवडलं होतं महाराज. ते म्हणे ये पूरे विश्व में घूम घूम के आता है लेकिन दिन भर में कम से कम 2 ते 3 क्विंटल गालियाँ सुन लेता है. म्हणजे दिवसात कमीत कमी 2-4 क्विंटल शिव्या सहन करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून ते सगळ्या जगात फिरतो म्हणतात मी. हे आशीर्वाद रूपी शिव्या त्यांच्या पाठीमागं जातात. म्हणून माणसानं सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ज्या दिवशी आपण सहन करत राहू ना त्या दिवशी आपला कुठंतरी उदय झालेला असेल. हा गुण यांच्याकडेच आहे. म्हणून त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका. आणि काय झालं महाराज? पूज्य सकळ लोका विश्वा झाले. आता त्यांच्या सहनशीलतेची अनेक उदाहरणं आहेत. प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराजांनी किती मोठी शांती समाजाला उद्देशून दिली. काय त्यांचं वर्णन करावं माझ्या मुखाद्वारे, बरोबर आहे ना. महाराज त्यांच्याकडं काय कमी होतं नाथाकडं? नाथाकडं सगळ्या गोष्टी अशा अवलोकन होत्या महाराज. नाथ महाराज कीर्ती ऐकून या झालो शरणागत. कीर्ती ऐकली, आपल्या मराठवाड्यात आले. मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईला मुकुंदराजाचं दर्शन घेतलं आणि तिथं दासोपंत नावाचा खूप मोठा भगवत भक्त होता. त्याला अहंकार होता. साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार दत्तात्रय भगवान माझ्यासोबत सोंगटे खेळायचं काम करतोय. देव माझ्यासोबत खेळतोय. किती मोठा अहंकार मनामध्ये रुजला गेला. आणि तिथं एकनाथ महाराज कीर्ती ऐकून या झालो शरणागत. एखादा साधू असला महाराज असला की लोक म्हणतात चला बाबा कोणी का असं आपलं दर्शन करावं, निघून जावं. नाथ महाराज फिरता फिरता त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या द्वारपालाने अडवलो. कोण तुम्ही? मी पैठणचा एकनाथ आहे. असं थांबा मालकाची आज्ञा घेऊन येऊ द्या. द्वारपाला आतमध्ये गेला आणि सांगितलं कुणीतरी बाहेर पैठणचा एकनाथ आलेला आहे. दत्तात्रयासोबत सोंगट्या खेळत असताना नुसता पैठणचा एकनाथ एवढा शब्द ऐकला. दत्त भगवान अंतर्धान झाले. असा याचा पारा चढला. राग असा डोळ्यातून बाहेर पडू लागला. क्रोध बाहेर आला. कोणाने म्हणले ते एकनाथ? मग आता काही ती काय चांगलं बोलणार असेल काय? एकनाथ महाराज हे षष्टी विभक्ती लावून बोलणार. च चा ची चे लावून कार्यक्रम करणार, बरं का? तेव्हा हक्कानं बोलणार. भांडणात काय माणसं या हनुमंत महाराज असं म्हणतील काय? नाही. एकनाथ असल्यावर काय म्हणणार? बहिऱ्या झाल्यात का? एकनाथ असल्यावर एक या म्हणणार. तुकाराम असलं तर तुक्या म्हणणार. नामदेव असलं तर नाम्या म्हणणार, बरोबर आहे. एखाद्यात नाव पांडुरंग असेल तर काय म्हणणार? चोपदार. वा लईच बैमान आहेत राव. तिकडं तोंड करून पांड्या म्हणतात. मी दोघाला मिळून म्हणलाव का? बरं वा. म्हणजे पांड्याला पांड्या भेटले असं म्हणायचं. लई चाबरा दिसते हो हनुमंत महाराज. हाय षष्टीचं चाची लावून बोलणार. अरे म्हणजे काय दरिद्री माणूस आहे, काय दुर्भागी माणूस आहे. खरं सांगा आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला म्हणजे जावाईचा आला आणि जावाई आल्याबरोबर त्याचं स्वागत करायचं. अरे 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 काय दरिद्री माणूस आहे. तुमच्या घरचं पाणी पिईल काय ते? नाही पिणार. पण एकनाथ महाराजांनी हात जोडला. किती मोठी विनम्रता आहे. बरं मी दरिद्री आहे हो. अरे तू नालायक आहे. तुझं नाव घेतल्याबरोबर देव अंतर्धान झाला. बरं असू द्या. आता काय झाली चूक माफ करा, क्षमा करा. क्षमा शस्त्र जया नराची हाती
क्षमेचं शस्त्र नाथांकडे होतं. नाथ महाराज म्हणले झाली चूक, आता माफ करा, लोटांगण घालतो, पण माझ्या घरी मी जन्माष्टमीचा उत्सव करतो, त्या उत्सवाला तुम्हाला आमंत्रित करतो, आजच तुम्ही त्या उत्सवाला माझ्याकडे या. 5-6 महिन्याचा कार्यकाल निघून गेला. अष्टमीचा उत्सव झाला तरी दासोपंत पैठणला काही आले नाही. नंतर एकदा फिरता फिरता पैठणला आले आणि तिथं आल्यावर डायरेक्ट विचारलं, ते एकनाथचा वाडा कोणता आहे? गावातली लोक म्हणले, तुला काय अकल फिकल आहे का नाही? तू काय महाराजांच्या वयाचा दिसत नाही, आमच्या काय नाही काय. डायरेक्ट एकनाथ म्हणतो. एकनाथ महाराज म्हणायचं, आमच्या पैठणचे राजे आहेत ते. तुम्ही बरं बरं असू दे, हे समोरचा वाडा दिसतं ना, एकनाथ महाराजांचा आहे. आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर हातामध्ये झाडू घेतलेला आणि जगाच्या मालकाची पत्नी लक्ष्मी झाडून काढायचं काम करीत होती. तिनं आम आदमीत प्रवेश घेतला होता नाथाच्या दारात झाडून काढायला. तिनं झाडून काढायला, आईसाहेब तुम्ही इथं? ते म्हणले, एक दासोपंत हळू बोल, सकाळ संध्याकाळ मला संताच्या दारात हेच काम करावं लागते, हळू बोल. आतमध्ये मालकाची पांडुरंगाची पूजा चालली, त्यांना विक्षेप होता कामा नाही, बोल तुझं काय काम आहे? ते म्हणले, ती एकनाथ कुठे आहे? त्यांनी जाय आत. लक्ष्मीनं आत पाठवलं तर असा दंड हातात घेतलेला, असा अडकावलेला दत्त महाराज, ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार महाराज तिथं असं चोपदारकी करत होते दारावरती. आणि यांनी दासोपंतांनी बोल, अहो म्हणे, मालक तुम्ही इथं? ए हळू बोल का? आतमध्ये आमच्या मालकाची पूजा चालू आहे, त्यांना विक्षेप होता कामाने. म्हणजे तुम्हाला मालक देवाला? ते म्हणजे हळू बोल, तुझं काय काम आहे? एवढा आवाज ऐकल्याबरोबर नाथ महाराज स्वतः बाहेर आले. बघितलं, अरे ज्याच्या दारात सृष्टीचा पालन करता, निर्माण करता, संहार करता, तिन्ही मिळून एक अवतार दारात उभा आहे. काय सामर्थ्य आहे माझ्या नाथ महाराजांचं. आपण जिच्या पाठीमागं लागलोत ना, ती संतांच्या पायावर पडू नये. निळोबरायांना हा अनुभव आला. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्याचं वर्णन. निळा मने सर्व भाग्याचो जविता, निळा मने सर्व भाग्याचो जविता, राम राम सर्व भाग्याचो जवितो, निळामन सर्व भाग्याचो जविते, रिद्धी सिद्धी ओळंगती, रिद्धी सिद्धी ओळंगती, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, सकळ लोका विश्वधारे, तुझ्या सकळ लोका विश्वाधारे, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्व झाले, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. निळोबराय म्हणतात, त्यांनी सहन केला. क्षमेचा गुण खूप मोठा त्यांच्याकडे. निळोबराय म्हणतात, त्यांच्या पायावर ही आपण ज्याच्यासाठी उकरी करायलोत ना, ती तिथं पडू नये. निळा म्हणे सर्व भाग्य, सगळीच्या सगळी भाग्य संताच्या पायावर लोटांगण घालतात. नवे नवे आपण ज्याच्या जबड्यात आहोत तो काळ, तो सुद्धा गुलाम सलाम करतो महात्म्यांना. महाराज म्हणतात, यमधर्म वाट पाहे नित्य काळ, कधीतरी भेटतील. मग त्या दिवशी माझा वेळ धन्य होईल, काळ धन्य होईल. मग त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, सहन केलं म्हणून पूज्य सकळ लोका विश्वा झाले, बुद्धीची संगत सोडली. क्षमेचे गुण ऐका, आजच्या कीर्तनात 2च शब्द घेऊन जायचे, क्षमा करणं
आणि क्षमा मागणं. यदा कदाचित एखाद्याकडून काही चूक झाली असेल तर मोकळ्या मनानं असू द्या. आता इथून पुढे गेल्यानंतर ऐका, मेल्यावर पुन्हा काय आपल्यासोबत काही येणारं काहीच नाही. मग कशाला त्या डोक्यामध्ये द्वेष ठेवून बसायचा. क्षमा करून मोकळं व्हायचं. हां, आणि यदा कदाचित तुमच्याकडून काय बोलण्याच्या ओघामध्ये चूक झाली असेल तर मोकळ्या मनानं त्याला हात जोडायचं. सांगलं बाबा बोलण्याच्या ओघात थोडी जीभ चरचरली, क्षमा करा. अपराध क्षमा मागायची, क्षमा करायची. एक दिवस आपलं अंतकरण स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणून निळोबरायाच्या या अनारस काव्यातून अर्थात्मक निळोबरायांचा जो उपदेश माझ्या बुद्धीला भावेल तसा मी आपल्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. चालू असणारा खूप दिवसापासून हा भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची असणारी दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे क्रमप्राप्त होती. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, सर्व लाडकी स्नेही, आता बरीच सगळी चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पाठातले आहेत, आहे की नाही. पण या नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. ही सगळी टाळकरी मंडळी, गोड भजनी मंडळ, लहानी महाराजांनी एवढी 3 तास दुपारी कथा करून पुन्हा संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले. आदरणीय महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो. इकडचे गायनाचार्य महाराज, दोन्ही मृदंगाचार्य, बदललेले मृदंगाचार्य महाराज, वा अतिशय सोज्वळ असा चेहरा आहे. वा तुझा छान वाजवलं तू, आहे की नाही. जरा असं हसत जाय, पण हां लई धीर गंभीर राहत जाऊ नको. असं एवढं भिताड पडल्याने बी हसत जाऊन काही काळ्या मी आहे ना. छान हसला येईल. सुंदर असं दोन्ही मृदंगाचार्य, वारकरी शिक्षण संस्थेतली विद्यार्थी, आणि ही वीर साऊंड सिस्टीम हासेगाव शिराडोन असं म्हणायचं. हासेगाव शिराडोन, हासेगावची सुंदर माईक सिस्टीम आहे. शिराडोनला 2010ला मी कथा केली होती तिथं. हां बघा, तेव्हापासूनची किती किती माणसं. तर रोज आम्हाला नवीन गाव आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. तरी पण भाऊ तुमच्यापेक्षा 10-20 वर्षानं मोठा असेल मी, म्हणून माझी बुद्धी बरी आहे. आज भाऊ म्हणतात खराय मग तुम्हाला वाटतच नाही का म्हातारे झाले तुम्ही. हां जर ना, आमच्या संजीवन भाऊचाही स्वभाव खूप सुंदर आहे, गोड आहे. सर्व टाळकरी भजनी मंडळ सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो. सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य, आपल्या इंदापूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्या कीर्तनकाराचं नाव करण्याचं काम आपल्याच गावचा एक हिरा आदरणीय हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज कुलकर्णी, वैभव महाराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, आपली माती आपली माणसं, बरोबर आहे ना. आपल्या माणसाची आपणच माती करू, बरोबर आहे ना. हां पण आपल्याला सवय, अरे एखादं पुढी चाललंय ना. 2017मध्ये पहिली गजेरची मालिका निघाली आणि त्या 17च्या 5 नंबरच्या मालिकेतल्या शूटिंगमध्ये 5 नंबरचा कीर्तनकार मी होतो महाराज. मला माहीतही नाही, मी तुकोबरायांचं जीवन दर्शन भंडारा डोंगरावर करत होतो आणि तिथूनच उचललं मला. दीप्ती भागवत आणि त्यांनी ते अँकरिंगला आले, तिथं त्यांनी कथा श्रवण केली. मग हे सगळं असे ऋषिकेश महाराजासारखे चांगले गाणारे वाजवणारी माणसं बघितली. ती म्हणले हा या महाराजाला निघून, म्हणले चिपळूणला निघून ती शूटिंग बिटिंग केली, मिनटावर सगळी नोटा गोळा केल्या, ती सगळं झालं. पण ती हवा आहे ना, ती कायम डोक्यातनं काढून टाकली. गावात आल्यावर 100-125 सत्कार केले. आता आमची तुळजापूरची माणसं म्हणजे सगळी खतराच आहे की नाही. ती म्हणल्यावर आपलं महाराज टी व्हीवर त्याच्यात 4-2 कुरापत्याचार्य लय असते, ती खपल्या काढणारे. ती म्हणले अरे हे पैसे दिले असतील रे त्यांना. अरे मग पण तसं नाही, त्यालाही मागं टाकलं महाराज ह्या सोशल मीडियामध्ये, यूट्यूबनं. आता आम्ही याच्यातलं काही बोललेलं तुमच्या मोबाईलला स्टेटसला पडतं आहे. ती डोकं म्हणजे काही सामान्याचं नाही. महाराज आलेली एंट्री, जात असताना, फेटा बांधत असताना, कार्यक्रमात हा सगळा. लाईट आपलीच आहे का. उद्या एक तुम्हाला सूचना, तिकडून माता माऊली श्रोत्याकडे एक फोकस मारायचं. ते बाया झोपल्या का जागेत मला अजून कळालं नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर सगळा अंधारच आहे ना. आजी आहोत ना जागी, हाय मा बरं. म्हणून सुंदर असे आमच्या पुण्यवाणी वैभव महाराजाचं चॅनल, तुम्ही सर्व सज्जन ग्रामस्थ मंडळी, सहकार्य करणारी मंडळी, असंच या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या आणि हनुमंतरायाच्या प्रागट्य महोत्सवाच्या निमित्ताने हा दिव्य अखंड हरिनाम सप्ताह असाच पुढे चालत राहणार हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली कीर्तनोपी सेवा मा जगन्माता कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, भगवान पंढरीश परमात्मा, सकल संत परीक्षक वैराग्य रागरसी गुरुबा काका, माझे श्री गुरु सूत्री ब्रह्मनिष्ठ, चालता बोलता वेदांत म्हणून ज्यांची प्रचिती महाराष्ट्राला होती आहे राहणार,
हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर मुमुक्ष पाठशाळा पंढरपूर, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी या संत महात्म्याच्या चरणारविंदी बसून जो प्रसाद मी श्रवण केला तो तुमच्या कानामध्ये आणून ओतण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पुनश्च एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम किंबहुना तुम्ही